पूल एखाद्या घरातून जाताना पाहिलाय का? नाही ना. पण हा चमत्कार महाराष्ट्रात शक्य झालाय. नागपुरातल्या एका चौकात उड्डाणपुलाचा एक भाग हा चक्क घराच्या बाल्कनीतून गेलाय. नागपूर शहरात अशोक चौकातील वर्तुळाकार फ्लायओव्हरचा एक भाग चक्क एका घराच्या बाल्कनीतून जातोय. हे का घडलंय सांगतायत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी. नागपुरात सध्या कित्येक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत. आम्ही जिथे आता उभे आहोत अशोक चौक इथे सुद्धा 998 कोटी मूल्याच्या इंदोरा दिघोरी फ्लायओव्हर प्रोजेक्टचं काम सुरू आहे. अशोक चौकात मध्यंतरीच हा उड्डाणपुलाचा असा गोल रिंग आपल्याला पाहायला मिळतोय. पण एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उड्डाणपुलाला एखाद्या घराच्या बाल्कनीमधून जाताना कधी बघितलं आहे का? जर बघितलं नसेल तर हे दृश्य निश्चितच तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कोपऱ्यातल्या या इमारतीचं ज्या इमारतीचं नाव पत्रे निवास असं आहे, त्या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बाल्कनीमधून हे उड्डाणपुलाची ही जी रिंग आहे ती जाताना इथे दिसते आहे. आणि या घराच्या जो मालक आहे त्या घराच्या मालकाला याविषयी कुठलंही ऑब्जेक्शन नाही आहे, कारण या घराला सँक्शन प्लॅनच नाही आहे. आणि त्यामुळे अतिक्रमण किंवा बेकायदेशीर असलेला या घराच्या भागातून हे उड्डाणपुलाचं जी रिंग आहे ते जाते. कंत्राटदार जो होता, जो नॅशनल हायवेच्या कडून हे निर्माण कार्य करतो आहे, त्याचे आणि या घरमालकाचे काहीतरी ॲग्रीमेंट झालं आणि त्यानंतर त्यांनी या बाल्कनीमधून हा भाग जाऊ दिलेला आहे. आणि त्यामुळेच आता अशोक चौकात हे एक वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे. लोक येताना जाताना खूप आश्चर्याने हे पाहत आहेत. सर्वात मोठ्या आश्चर्याची गोष्ट ही की नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अजूनही यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. ते मानतात की घराचा हा भाग अवैध आहे, घराला सँक्शन प्लॅन नाही आहे, पण तरी अजून काही कारवाई केलेली नाही आहे. लोक अजूनही आश्चर्यचकित नजरेनं हा नजारा बघतात. सध्या काम सुरू आहे त्यामुळे ठीक आहे, पण जेव्हा हे काम पूर्ण होईल आणि हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल त्यावेळेस हा विषय अडचणीचा ठरू शकतो, धोकादायक ठरू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.